2002च्या हिट अँड रन खटल्यात बॉलिवूडचा दबंग खान सलमानला कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात ज्या काही प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या त्यात सलमानचा त्यावेळचा बॉडीगार्ड पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष महत्त्वाची होती, कारण हा सगळा प्रकार त्याच्या समोर घडला होता। तोच या प्रकरणातला तक्रारदार होता। रवींद्र पाटीलनं कोर्टात साक्ष देताना म्हटलं होतं, 27 सप्टेंबर 2002च्या रात्री सलमान खान गाडी चालवत होता। सलमानला गाडी वेगानं चालवू नकोस म्हणून पाटील यांनी सांगितलं होतं, मात्र सलमान खाननं त्यांचं ऐकलं नाही। पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची ही साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली। मात्र हा निकाल ऐकण्यासाठी आज रवींद्र पाटील हयात नाही, कारण 2007 मध्ये रवींद्र पाटील याचं गंभीर आजारानं निधन झालं। या निकालावर रवींद्र पाटीलच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय। उशीरच झाला, पण योग्य निकाल लागला नाही। सलमान खानच्या अपघाताप्रकरणी न्यायालयाने सलमान खानवर जे शिक्षा दिलेली ती अतिशय योग्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत। हिट अँड रन प्रकरणानंतर मयत पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील याचं आयुष्य वादळात सापडलं। हे प्रकरण कोर्टात गेल्यावर तो काही दिवस बेपत्ता झाला, त्यामुळे कोर्टाला त्याविरोधात समन्स काढावा लागला। अखेर पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि पुढे 2007 मध्ये गंभीर आजारानं त्याचा मृत्यू झाला। हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला कोर्टानं शिक्षा सुनावली खरी, मात्र त्याआधीच रवींद्र पाटील आणि त्याच्या पाटील कुटुंबियानं त्यापेक्षा जास्त भोगलंय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।